काय आहे, आमच्या विरोधकांनी अर्थसंकल्पाचं भाषण नीट ऐकलेलं दिसत नाही. सर्व क्षेत्रातल्या विभागांना त्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे. शहरी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टला तरतूद आहे, पाणी पुरवठ्याला आहे, जलयुक्त शिवारला आहे, ऊर्जाला आहे, परत जलसंपदाला आहे. चांगली तरतूद केलेली आहे. थोडंसं बारकाईनं जर त्यांनी बजेट वाचलं, तरतुदीच्या रकमा किती आहेत ते जर पाहिलं तर त्यांच्या लक्षात येईल की सर्वसमावेशक अशा प्रकारचा अर्थसंकल्प सरकारनं मांडलेला आहे. अहो, या अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटी रुपये केवळ महिला बालकल्याण विभागासाठी ठेवलेले आहेत. त्यामुळं हा एक अर्थसंकल्प झाल्यावर 2 वेळा पुरवणी मागण्या येतात. 2 वेळा पुरवणी मागण्या येतात ना परत. एवढी काय घाई आहे त्याला? कोण म्हणलं होतं? कोण म्हणलं? कोण? अहो, तरतूद गेल्या वेळी जेवढी होती अर्थसंकल्पामध्ये महिला बालकल्याण विभागाला, त्याच्यापेक्षा तरतूद वाढवून ठेवलेली आहे यावर्षी. बघा तुम्ही. त्यामुळं सरकारनं जर शब्द दिलेला आहे तर त्याप्रमाणे सरकार निश्चितपणानं आपल्या कार्यकाळामध्ये त्याचा विचार करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.